in the statement of faith that we have. There is a beautiful paragraph on justification, and this is what it says. We believe that the great gospel blessing which Christ secures to such as believe in him is justification. That justification includes the pardon of sin and the promise of eternal life on principles of righteousness that it is bestowed, not in consideration of any works of righteousness which we have done, but solely through faith in the Redeemer's blood, by virtue of which faith his perfect righteousness is freely imputed to us of God, that it brings us into a state of most blessed peace and favor with God, and secures every other blessing needful for time and eternity. मराठीमध्ये पण ऐकूया. नीतिमान ठरविण्याविषयी आम्ही विश्वास ठेवतो की ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांसाठी ख्रिस्ताने प्राप्त करून दिलेले महान सुवार्तेचा आशीर्वाद म्हणजे नीतिमान ठरविणे होय. आणि या नीतिमान ठरविण्यामध्ये पापांची क्षमा तसेच धार्मिकतेच्या तत्वांवर आधारित अनंत जीवनाचे वचन यांचा समावेश आहे. हे आम्ही केलेल्या कोणत्याही धार्मिक कृत्यांच्या आधारावर दिले जात नाही, तर केवळ उद्धारकाच्या रक्तावर ठेवलेल्या विश्वासाद्वारे दिले जाते, ज्या विश्वासाच्या द्वारे देवाकडून ख्रिस्ताची परिपूर्ण धार्मिकता आम्हावर विनामूल्य गणली जाते आणि त्यामुळे आम्हाला देवासोबत अत्यंत धन्य अशा शांततेच्या व कृपास्थितीत प्रवेश मिळतो. तसेच या काळासाठी व अनंत काळासाठी आवश्यक असलेले सर्व इतर आशीर्वाद सुरक्षित होतात. देवाचं वचन वाचण्यासाठी आपण सर्वजण आपल्या जागेवर उभं राहूया. Let's all stand for the reading of God's word. आज आपण पौलाचे थेसलोनिकास पहिले पत्र अध्याय 4 आणि वचन 13 ते 18 ही मराठी आणि इंग्लिशमध्ये ऐकणार आहोत. We are going to read and hear 1 Thessalonians 4 verses 13 to 16 in English and Marathi. ओके, तर वाचूया. वचन 13 पासून पुढे. बंधुजनो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे, यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपे गेले आहेत त्यांना देव त्याच्याबरोबर आणील. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे उरू ते आपण झोपे गेलेल्यांच्या आघाडीस जाणारच नाही. कारण आज्ञाध्वनी, आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच सदा सर्वदा प्रभूजवळ राहू. म्हणून ह्या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. आपण इंग्लिशमध्ये सुद्धा ऐकूया. Let's hear in English. Brothers and sisters, we do not want you to be uninformed about those who sleep in death, so that you do not grieve like the rest of mankind, who have no hope. For we believe that Jesus died and rose again, and so we believe that God will bring with Jesus those who have fallen asleep in him. According to the Lord's word, we tell you that we who are still alive, who are left until the coming of the Lord, will certainly not precede those who have fallen asleep. For the Lord himself will come down from heaven with a loud command, with the voice of an archangel, and with the trumpet call of God. And the dead in Christ will rise first.
After that, we who are still alive and are left will be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air. And so we will be with the Lord forever. Therefore, encourage one another with these words. आमेन. आपण सर्वजण आपल्या जागेवर बसूया. Let's all sit down. होरेशियो स्पॅफर्ड नावाचा एक व्यक्ती अमेरिकेतील शिकागो या गावामध्ये राहणारा होता. There was a man called Horatio Spafford who lived in the US. आणि तो चांगला यशस्वी वकील होता. He was a successful lawyer. आणि ते एक प्रेस्बिटेरियन मंडळीचे वडील सुद्धा होते. He was an elder in a Presbyterian church. आणि सुप्रसिद्ध जे सुवार्तिक आहे D.L. मुडी यांचे ते सहकारी होते. And he was a co-worker with the famous evangelist D.L. Moody. त्यांच्या जीवनामध्ये भयानक असे प्रसंग आले. And many tragedies came into his life. सगळ्यात पहिला प्रसंग त्यांच्या जीवनामध्ये आलेला होता. Firstly, in his life, जो 1871 मध्ये in 1871, जिथं शिकागोमध्ये भयंकर आग लागली. there was a great fire in the city of Chicago. आणि त्यामध्ये त्यांची संपूर्ण मालमत्ता आणि त्यांनी जी गुंतवणूक केली होती सर्व नष्ट झाली. And all his property and investment over there was destroyed. त्याचं संपन्न जीवन उद्ध्वस्त झालं. And all of his successful life was destroyed. परंतु तो चांगला देवावर विश्वास ठेवणारा व्यक्ती होता. But he was a believer in the Lord. त्याने देवाला दोष दिला नाही. He did not blame the Lord. आणि देवाच्या सार्वभौम इच्छेच्या अधीन तो नम्रपणे झालेला आहे. And he submitted himself to the sovereign will of the Lord. आणि मग नंतर 1873 मध्ये And then in 1873, त्याने त्याच्या कुटुंबाला his family, त्याची पत्नी आणि त्याच्या 4 मुली, his wife and 4 daughters, त्यांना युरोपला पाठवलं. he had sent them to Europe. आणि तो काही काळानंतर त्यांच्या मागे जाणार होता. And after some time he was going to go to them. आणि ते त्या अटलांटिक महासागरातून प्रवास करत होते. And they were traveling by ship across the Atlantic Ocean. आणि ते जात असताना त्यांचं जे जहाज आहे दुसऱ्या एका जहाजाला धडकलं. And their ship collided with another ship on the ocean. आणि त्यामध्ये त्याच्या 4ही मुली मरण पावल्या. And his 4 daughters died in that accident. त्याची पत्नी केवळ वाचली. Only his wife survived. आणि त्याची पत्नी युरोपला पोहोचल्यानंतर And his wife reached Europe. तिने एक तार पाठवली. She sent a telegram. आणि त्यामध्ये फक्त 3 शब्द होते. And there were only 3 words in that telegram. मी एकटी वाचले. I alone survived. आणि हे शब्द त्याच्यासाठी फार दुःख घेऊन येणारे ठरले. And these words were very difficult for him and brought grief. आणि मग आपल्या पत्नीला भेटण्यासाठी स्पॅफर्ड जे आहेत ते तिथून लगेच जहाजाने निघाले. And he immediately began on a ship to meet his wife. आणि ते त्याच रस्त्याने जात असताना And as he was traveling on the same route, आणि ज्या ठिकाणी त्याच्या मुली बुडाल्या होत्या and the same place where his 4 daughters had died, आणि त्याच ठिकाणाहून ते जहाज निघालेलं आहे. and that ship was in that same area. आणि तिथं आल्यानंतर ते डेकवर उभा राहिले. And so when they arrived at that place, he stood on the deck of the ship. त्यांना अत्यंत वेदना झाल्या त्या ठिकाणी. He was in a great emotional pain. आणि त्या वेदनेच्या वेळी त्यांनी एक स्तोत्र, एक गीत त्या ठिकाणी गायलं. And in that emotional pain, he wrote one hymn. आणि त्यांच्या मनात ते गीत उमटलं. And that hymn was very deeply from his heart. आणि ते अशा प्रकारे होतं. And the hymn went like this. जेव्हा नदीसारखी शांतता माझ्या वाटेवर येते, When peace like a river attendeth my way. जेव्हा समुद्राच्या लाटांसारखी दुःखे माझ्यावर कोसळतात, When sorrows like sea billows roar. माझी अवस्था काहीही असो, Whatever my lot, तू मला हे म्हणायला शिकवले आहेस. thou hast taught me to say, माझ्या आत्म्यासोबत सर्व ठीक आहे. होय, माझ्या आत्म्यासोबत सर्व ठीक आहे. it is well with my soul, it is well with my soul. किती अद्भुत हे प्रसंग आपल्या जीवनामध्ये आहेत जे आपल्याला शिकवतात. And so amazing these occurrences are there in our life that teach us these things. आणि तशाच प्रकारे पौल जो आहे आपल्याला त्या धीराबद्दल शिकवत आहे. And the same way Paul is going to teach us about patience. आणि म्हणूनच आपण ज्या संदर्भाकडे आपण आता वाचलेला आहे त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत. And so also let's look at the passage where he wants to teach us these things. आपल्याला माहित आहे की थेसलोनिका येथे पौल जो आहे जास्त काळ राहिलेला नाही. Paul had not stayed for a long time in Thessalonica. अगदी 3 आठवडे त्या ठिकाणी तो होता. Only for 3 weeks he was there. आणि त्या 3 आठवड्याच्या काळामध्ये त्याने जी सुवार्तेचं सौंदर्य त्यांच्या समोर सादर केलेलं आहे. And in those 3 weeks the glory of the gospel he presented to them. त्यामध्ये ते अगदी चिटकून आहेत. And they were clinging to that. पौलाला त्या ठिकाणी तिथून पळ काढावा लागला. Paul had to escape from that area.
पण पौलाने तिमोथेला तिथं पाठवलं But Paul said, Timothy there. आणि तिमोथी त्या ठिकाणी राहिला Timothy stayed there, आणि त्याने त्या मंडळीची अवस्था पाहिली. and Timothy saw the situation of the church. ही अगदी नवीन मंडळी आहे, It was a new church, पण किती अद्भुत रीतीने ती प्रभूमध्ये उभी आहे. but it was standing amazingly in the Lord. तिथं छळ चालू आहे, There was persecution, वेदना आहेत, difficulties, काही लोक त्या ठिकाणी मरण पावलेले आहेत, some were dying. वेगवेगळे विचार समोरून येत आहेत, The believers were confused little, त्यांच्यामध्ये काही गोंधळ निर्माण झालेले आहेत. confused and thinking about things. आणि या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करून तिमोथी पुन्हा करीन तिथे जातो And so Timothy sees all these things and he goes to Corinth आणि तो पौलाला ह्या सर्व गोष्टींचा वृत्तांत देतो. and he tells Paul about all that has happened there. त्यांच्या विश्वासाबद्दल पाऊल देवाची उपकार स्तुती करतो. And Paul thanks God for their faith. अनेक सैद्धांतिक जी सत्य आहेत तो अध्याय 1 ते 3 मध्ये त्यांच्या समोर मांडतो And he presents some doctrinal truths from chapters 1 to 3 for them. आणि मग अध्याय 4 आणि 5 मध्ये तो काही व्यवहारिक बोध त्यांना देतो. And in 4 and 5 he's giving them some practical instruction. आणि त्या बोधामध्ये तो त्यांची जी समस्या होती, त्यांचा जो प्रश्न होता तो सुद्धा हाताळत आहे. And in that practical instruction there was some confusion and challenge which he is addressing for them. आणि तो म्हणजे वचन 13 आपल्याला सांगतं. In verse 13 there is that challenge. त्यांच्या समोर एक प्रश्न उपस्थित होता There was one question before them. की जे आमच्या अगोदर मरण पावलेले आहेत त्यांचं काय होणार आहे. Those who have died before us and what has happened to them. पौलाने तर अगोदरच सांगितलेलं आहे की प्रभू पुन्हा येणार आहे. Paul had told them that the Lord is going to come again. आणि एकदा पुन्हा आपण त्या महान क्रोधापासून पूर्णपणे वाचले जाणार आहोत. And in chapter 1 he says we have been saved from that great wrath of God. मग ह्या सर्व गोष्टी आमच्या समोर आहेत. And so all of these things were there. पण जे अगोदर मरण पावलेले आहेत त्यांचं काय आहे. And their question was, what about those who already have died before us? जेव्हा जेव्हा प्रभू महान गौरवाने येईल तेव्हा जे जिवंत आहेत त्यांच्यासाठी काय असणार आणि जे मृत पावलेले त्यांच्यासाठी काय असणार आहे. When the Lord comes in his great glory, what is there in store for those who are alive on the earth and those who have died in the Lord? आणि त्याचं उत्तर तो या संदर्भामध्ये देणार आहे. And Paul is going to address that and answer that here. आणि तो वचन 13 मध्ये पहा अशा प्रकारे सुरुवात करत आहे. And in verse 13 he begins like this. तो म्हणतो, बंधुजन हो, झोपी गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे. Brothers, we do not want you to be uninformed about those who sleep in death. पॉल जो आहे त्यांचं जे लक्ष आहे त्या महान अद्भुत अशा गौरवी आशेकडे वेधून घेत आहे. Paul is directing their attention now to that glorious hope before us. आणि त्याबद्दलच आज आपण या सकाळी विचार करणार We आहोत. are going to think about that this morning. ती गौरवी आशा जी आहे ती आपल्याला अज्ञानात ठेवत नाही. What is this blessed glorious hope that should not keep us, that we shouldn't be uninformed about? जे आपल्याला वचन 13 मधून शिकायला भेटल. In verse 13 we see that. त्या गौरवी आशेचा पाया काय आहे ते आपण वचन 14 मधून शिकू. In verse 14 we are going to see what is the great base and rock of this hope. आणि त्या गौरवी आशेची वास्तविकता काय आहे ते आपल्याला वचन 15 शिकवेल. And then verse 15 is going to tell us about the reality of that glorious hope. आणि त्या गौरवी आशेचं प्रदर्शन आपल्याला वचन 16 ते 18 मध्ये पाहायला भेटल. And then 16 to 18 we are going to see the display of that glorious hope. आता वचन 13 मध्ये तो म्हणतो बंधुजन हो. In verse 13 he says, brethren. तो ह्या पत्रामध्ये पुष्कळ ठिकाणे बंधुजनो अशा प्रकारे सुरुवात करताना आपल्याला दिसतो. And in this letter he begins in many places with this word brothers. अध्याय 1 आणि वचन 1 मध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटल. In chapter 1 verse 1. अध्याय 2 वचन 9 मध्ये पण आपल्याला पाहायला भेटेल. Chapter 2 verse 9. वचन 14 17 मध्ये सुद्धा. In chapter 4 and 14 and 17 verse 14 and 17. आणि आपल्याला वारंवार तो बंधुजनो अशा प्रकारे मंडळीला बोलत आहे. Again and again he calls them brethren. आणि जणू काय हा जो शब्द आहे तो कौटुंबिक जे सलोखा आहे ऐक्य आहे त्याच्याबद्दल दाखवणार आहे. This word points us to the reality that we are a spiritual family. आपण ख्रिस्तामध्ये एक कुटुंब आहोत. We are in Christ one family. आणि म्हणून तुमचं दुःख ते माझं दुःख आहे. And so we share one another's sorrow. तुमच्या जीवनातील गोंधळ तो माझ्या समोर आलेला आहे. And then even we understand the pain and struggles going on. परंतु पहा तुमच्या समोर एक अद्भुत असं चित्र मी उभा करत आहे. But Paul is identifying with them and giving them a solution. आणि आपल्याला माहित आहे की ते चित्र तो पुढे आपल्याला दाखवणार आहे. The solution or the picture he's going to paint is to come ahead. तो म्हणतो की झोपे गेलेल्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. And then he says that I don't want you be uninformed about those who sleep in death. ज्यावेळेस आपण या वचनाबद्दल पाहतो, when we think of this word, तर आपल्याला हे पाहायला भेटतं की त्या लोकांना प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे त्याची जाणीव होती.
They knew that the Lord is going to come again. कारण पौलाने पूर्ण जी सुवार्ता आहे त्यांच्या समोर सादर केलेली होती. Because Paul had presented to them the whole gospel. आणि त्याचंच एक सुंदर उदाहरण आपल्याला अध्याय 1 आणि वचन 9 आणि 10 मध्ये पाहायला भेटतं. And in chapter 1 verse 9 and 10 we see a small example of that. जिथे तो म्हणतो, कारण तुमच्यामध्ये आमचं येणं कोणत्या प्रकारचं झालं हे आणि जिवंत व सत्य देवाची सेवा करण्यास आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गातून येण्याची वाट पाहण्यास तुम्ही कसे मूर्तीपासून देवाकडे वळलात. And there in chapter 1 he says how our coming to you was there and how you have turned from idols to serve the living God. त्यांनी पाहिलेलं होतं की पौल, सिला आणि तिमोथी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या अंगावर ते वण आहेत. And so the Thessalonians had seen how Paul, Silas, they had the marks of suffering for Jesus on their body. आणि अगदी त्या दुःखाच्या स्थितीमध्ये येऊन सुद्धा ते ख्रिस्त गाजवत आहेत. And in the midst of their suffering they preached Christ to them. आणि ख्रिस्ताबद्दल विचार करत असताना पूर्ण जी सुवार्ता आहे त्यांच्या समोर सादर करत आहेत. While they were thinking about Christ, they presented the whole gospel to them. तो महान देव आहे, He is the great God. ज्याने सर्व काही निर्माण केलं, He is the creator God. तो सर्व गोष्टींवर नियंत्रण करणारा आहे. He is in control over all things. आणि तो जेव्हा काळाची पूर्णता झाली तेव्हा तो देही झाला And in the fullness of time he took on human flesh. आणि तो आपल्यामध्ये जगला And he lived amongst us. आणि तो परिपूर्णरित्या जगलेला आहे. And he perfectly obeyed. त्याने सर्व आज्ञा पालन केलेलं आहे. He's obeyed all God's law. त्याने पित्याच्या सर्व मागण्या पूर्ण केलेल्या आहे. He has met all the demands of the Father. आणि आपल्यावरील तो क्रोध त्याने स्वतःवर घेतलेला आहे. And our wrath he has borne in himself. आपल्या पापाचं वेतन त्याने स्वतःवर घेतलेलं आहे. And he has paid the wages of sin which तो we had मरण earned. पावला, And he died for तो us. पुन्हा उठलेला आहे, And he is risen again. तो स्वर्गात महान वैभवाने घेतला गेलेला He आहे has been taken up in glory. आणि तो पुन्हा महान वैभवाने येणार आहे. And he is going to come back and get glory. तर ह्या सर्व गोष्टी त्यांच्या समोर होत्या. And all of these things were presented to them. पण तरी सुद्धा त्यांच्या समोर काही गोष्टी ज्या होत्या की ज्या त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण There करणाऱ्या were होत्या, still some aspects which were confusing them. ज्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. We have seen before. त्या मंडळीमध्ये काही सभासद मरण पावले होते. Some members in that church seem to have died. एक तर हे नवीन ख्रिस्ती लोक होते Maybe they were new believers. आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्यात जे मरण पावलेले होते त्यांच्यामुळं आपल्याला पाहायला भेटतं त्यांच्यामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले होते. And so the other believers had some questions in their mind. त्यांना असं वाटायचं की ख्रिस्त जेव्हा येईल त्यावेळी काही लोक ते गौरव गमावतील. Some of them were thinking that when Jesus comes, maybe some of them will not be glorified. काही यहुदी ख्रिस्ती असे शिकवायचे की जो शेवटच्या पुनरुत्थाना अगोदर मरतो तो ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयी जे गौरव होणार आहे त्याचा वाटेकरी होणार नाही. Some Jewish people were telling them that if a person dies before the great coming of the Lord, he will not be involved on that great day. He will not share in that glory. एक तर आपल्या प्रियजनांच्या जाण्यामुळे दुःख त्यांच्या समोर होतं. So they were sad about the ones that had died. आणि दुसरं म्हणजे ह्या ज्या शिकवणीमुळे त्यांच्यामध्ये गोंधळ निर्माण And then झालेला all होता. of these other thoughts and teachings were causing confusion. पण एक पाळकीय प्रतिसाद कसा आहे तो आपल्याला इथून पाहायला भेटतो. Here we see how a pastoral response from Paul is there. पाऊल for them. म्हणतो की तुम्ही ज्याला मरण पावले अशा प्रकारे म्हणता त्याबद्दल विचार करत असाल ते झोपी गेलेले आहेत. Paul doesn't use the word that they have died, but he says they are sleeping in death. आणि तो म्हणतो की त्या लोकांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. And don't be uninformed about these things. आता पौलाच्या पत्रामध्ये 4 संदर्भामध्ये तो म्हणतो की अजाण नसावे. And there are 4 references in which he uses the word uninformed. रोम 11:25 मध्ये तो इस्रायल बद्दल बोलतो. In Romans 11:25 about Israel he says. आणि तो म्हणतो की देवाचं इस्रायल बद्दलची जी योजना आहे त्याच्याबद्दल तुम्ही अजाण नसावे. And then he says about Israel, don't be uninformed about God's plan. पहिले करिंथ 12:1 मध्ये तो म्हणतो आत्मिक दानांबद्दल तुम्ही अजाण नसावे. In 1 Corinthians 12:1 he says don't be misinformed or uninformed about the spiritual gifts. दुसरे करिंथ 1:8 मध्ये ख्रिस्ती जीवनामध्ये येणाऱ्या परीक्षा आणि दुःख याबद्दल तुम्ही अजाण नसावे. And then in 2 Corinthians he says about the difficult and trials that come in the Christian life, don't be uninformed. आणि मग आपल्या या संदर्भामध्ये पहिले थेसलोनिकाकारास पत्र 4 अध्याय वचन 13 मध्ये झोपी गेलेल्यांबद्दल अजाण नसावे. And then our reference he says in 1 Thessalonians 4 that don't be uninformed about those who sleep in death. अजाण नसावे हा जो शब्द आहे This word uninformed, तो अशा प्रकारचा आहे it's like this. जणू काय आम्हाला सर्व माहित आहे पण तरी सुद्धा आम्ही त्याकडे दुर्लक्ष करणारे असतो. We know a fair deal but we ignore it.
आणि त्याबद्दलच जे स्पर्जन आहे ते अशा प्रकारे म्हणतात, And Spurgeon says about that, जेव्हा ख्रिस्ती लोकांना मृत्यूबद्दल, पुनरुत्थानाबद्दल आणि प्रभूच्या आगमनाबद्दल योग्य शिकवण नसते, when Christian people are not informed or taught properly about death, resurrection, Jesus is coming, तेव्हा त्यांचा शोक अतिरेकाकडे झुकतो then their grief goes into a extreme direction. आणि तो त्या मूर्तीपूजक शोकासारखा होतो. And it becomes like a pagan grief or idolatrous grief. आणि तशाच प्रकारे पौल इथं बोलत आहे. And that's the way in which Paul is talking about here. आजान नसावे म्हणजे तो केवळ ही माहिती देण्यासाठी बोलत नाही, Paul is not simply saying uninformed just to give some mental information, परंतु तो त्यांच्या समोर एका व्यक्तीला ठेवत आहे but he's going to place a person now in front of them. आणि तो म्हणजे ख्रिस्त. That is Christ. कुणाबद्दल आजान नसावे म्हटलेलं आहे? Who don't be misinformed about whom? झोपी गेलेल्यांविषयी म्हटलेलं आहे, Those who sleep in death, जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत. those who sleep in Christ. आपल्याला माहित आहे की मरण पावलेले जे आहेत We know that those who have died, त्यांच्याबद्दल विचार करत असताना when we think about them, त्या कबरेकडे आपल्याला पुष्कळदा आशा पाहायला भेटत नाही. we don't see much hope when we look at the grave. फार भयानकता वाटते, We see a terrible picture at the grave. कारण ती वास्तविकता आहे. That's a reality. आणि आपल्याला माहित आहे की तो मृत्यू हा नैसर्गिक नाही, And we know that death is not just natural. म्हणूनच त्याची भीती सर्वांमध्ये असते. And we know that everybody has that fear of death. कारण तारणाच्या इतिहासामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की तो जो इतिहास आहे तो मृत्यूने सुरू झालेला नाही तर जीवनाने सुरू झालेला आहे. And we know even in the story of redemption, death is not how the story begins, but they were living in that wonderful garden and then death entered. देवाने मनुष्याला जीवनासाठी निर्माण केलं होतं, God created man to live with him, मृत्यूसाठी नाही. not to die. परंतु आपल्याला माहित आहे उत्पत्ती 3 मध्ये आपण येतो, But when we come to Genesis 3, तिथं आपल्याला शिकायला भेटतं की पापामुळे मृत्यू आलेला आहे. but we know there that sin has brought death into this world. जो पहिला आदाम त्याच्यामध्ये सर्व लोक मरण पावलेले आहेत. In that first Adam, all died. आणि पहिले करीन 15 आणि वचन 26 मध्ये सांगितलेले की हा मृत्यू आपला शेवटचा शत्रू आहे. In 1 Corinthians 15:26, it says that death is that last enemy. परंतु हा जो मृत्यू आहे तो जोपर्यंत ख्रिस्त विरहित असणं त्यांच्यासाठी भयावह आहे. But those who are not knowing Christ, for them it's a terrible thing. परंतु जे ख्रिस्तामध्ये मरण पावलेले आहेत, But those who have slept in Jesus, त्यांच्यासाठी हे एक महानिद्रा आहे. it's like a big sleep that they are कारण experiencing. जेव्हा विश्वासणारा मरतो But when a believer dies, तेव्हा त्याचे शरीर कबरेत ठेवले जाते the body is placed in the grave, आणि तत्काळ त्याचा आत्मा ख्रिस्ताकडे जातो. but his spirit immediately goes to be with Christ. ही झोप आत्म्याबद्दल नाहीये, It's not the soul sleep that we are talking ही about. शरीराबद्दल आहे. It's the body that is sleeping. त्याचं शरीर त्या कबरेमध्ये ठेवण्यात आलेलं The आहे. body is sleeping in that grave. हे सार्वकालिकतेसाठी नाहीये, Not forever and ever, पुन्हा उठण्यासाठी आहे. but it's resting there for that glorified body. पण झोप परराष्ट्रीयांसाठी फार वेगळी होती. But this sleep for the unbelievers is a very terrible thing. त्यांच्यासाठी ही सार्वकालिक अशी झोप होती. For them it's eternal sleep. कारण सुरुवातीच्या काळामध्ये ते अशा प्रकारे विचार करायचे, But in the beginning people used to think like this. एकदा का मनुष्य मेला तर त्याला पुढे आशाच नाही. When a person dies, there is no hope for him. जोपर्यंत मनुष्य जिवंत आहे तोपर्यंत त्याला आशा आहे. While a person is alive, there is a hope for him. परंतु मृतांना आशा नाहीये. But there is no hope for the dead. आणखी एक असा विचार होता, There was another thought. ते म्हणायचे की सूर्य मावळतो आणि पुन्हा उगू शकतो, The sun sets and rises again. पण एकदा का आपला प्रकाश गेला म्हणजे अमर्यादित सार्वकालिक रात्रच असणार आहे. But once our light is put out, then it's going to be eternally darkness. आणि मग ह्याच कल्पनेवरून आपल्याला पाहायला भेटतं ज्या ठिकाणी लोकांना पुरण्यात येतं त्याला स्मशानभूमी म्हणण्यात येतं. And so, where a place where the people were buried in those days, it was called a graveyard. आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं त्या झोपेबद्दल बोलत असताना चार्ल्स स्पर्जन जे आहे ते अशा प्रकारे म्हणतात. And so, when we think about this sleep, Charles Spurgeon says, ते म्हणतात की ही झोप महान आहे. this sleep is great. अशा अद्भुत महान कष्टानंतर, दुःखानंतर, वेदनेनंतर मिळालेली अद्भुत विश्रांती ती आहे. After a life of difficulty, trials, pain, sickness, now the body is resting over there. जसा शेतकरी दिवसभर कष्ट करतो,
The farmer works throughout the day, भयंकर वेदनेतून तो जातो and there's a lot of trials in his life. आणि रात्रीच्या वेळी तो विसावतो. तशा प्रकारे ती आहे. But at night he just lies down and goes to sleep. ते म्हणतात किती शांत ही झोप आहे. How peaceful is this sleep? आता भूमिकंप सुद्धा त्याला उठू शकणार नाही Even an earthquake will not wake him up. आणि तिथं कोणत्याही प्रकारचा पूर त्यांना उठू शकणार नाही. Even a flood will not wake him up. तिथं कोणत्या प्रकारचं भयप्रद अशी गोष्ट सुद्धा त्यांना उठू शकणार नाही. There is no fearful disaster that will wake them up, कारण ही गाढ निद्रा आहे because it's a deep sleep. आणि ती झोप त्या अंतिम तारणाची वाट पाहते. And that deep sleep is waiting for that final fullness of salvation. जेथ देह आणि आत्मा प्रभूच्या दुसऱ्या आगमन समय एक होऊन आपल्या गौरवी तारणाऱ्याचं गौरव करेल. It's waiting for that day when the spirit of believers is going to be reunited to the glorious body. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आपल्याला वचन 13च्या दुसऱ्या भागामध्ये पाहायला भेटतं. And after looking at this in verse 13, verse 2, we see पाऊल म्हणतो की ह्यासाठी की ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. and he says that you do not grieve like the rest of mankind. तो अशा प्रकारे म्हणत नाही की दुःख करू नका. He doesn't say don't grieve at तो all, म्हणतो की त्या आशा नसणाऱ्या लोकांसारखा दुःख करू नका. but don't grieve like people who have no hope. थेसलोनिकामध्ये In Thessalonica, जेव्हा अशा प्रकारे विश्वासणाऱ्यांमध्ये मरण यायचं when the believers died, त्यावेळेस लोक ऊर बडून घ्यायचे, the unbelievers died, sorry. स्वतःला मारून घ्यायचे, People would beat themselves. कुणी काही स्वतःचे केस उपटायचे, Some would even pluck their hair, स्वतःला फार भयंकर वेदना ते द्यायचे. and they would afflict themselves. त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारची आशा नव्हती. There was no hope before them. पण विश्वासणाऱ्यांसाठी आपण पाहतो की महान आशा आहे. But for believers, there is a great hope. नक्कीच विश्वासणाऱ्यांसमोर आपल्या प्रियजनांमुळे आलेलं दुःख असतं. For believers, there is pain because of the deep love relationship they have with others. परंतु ते दुःख आशेविना नाहीये. But that grief is not without hope. त्या गौरवी आशेने ते दुःख आहे. It's a grief with that glorious hope. ते म्हणूनच स्वतःला वेदना करून घेत नाही. So they don't respond like pagan people. कारण आपल्याला माहित आहे की प्रभू सोबत आम्ही पुन्हा आपल्या प्रियजनांना भेटणार आहोत. Because we know that we are going to have a glorious day of reunion. तर नक्कीच मृत्यू हे वास्तविकता आहे. Death is a reality, आणि त्याला प्रत्येकाला सामोरे जायचं आहे. and everybody has to face that. मग काय मृत्यू हे आपलं अंतिम ठिकाण होईल का? But is that place the ultimate destination? नाही. No. तर ते गौरवी आशेसाठी त्या गौरवी जीवनासाठी एक द्वार खोलणार आहे. But it's a door now, death, to the glorious place where we will be with Christ. आणि मग त्याच्या पलीकडे त्या कबरेच्या पलीकडे ती गौरवी आशा कशी मला मिळू शकते? And so how do we get this glorious hope beyond the grave? आणि मग त्याचंच उत्तर वचन 14 मध्ये आपल्याला पाहायला And भेटतं. that answer we get in verse 14. तो म्हणतो कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. For we believe that Jesus died and rose again, and so we believe that God will bring with Jesus those who have fallen asleep in him. पाऊल अगोदर त्या कबरीकडे त्यांचं लक्ष केंद्रित करतो. Paul is taking their attention first to the grave. आणि तो त्या कबरेमध्ये ती गौरवी आशा त्यांच्या समोर दाखवितो. Now he is going to show them the glorious hope there. आणि त्या गौरवी आशेसाठी तो आता पुढे एक अद्भुत असं एक कारणही देतो. And here he is giving a firm basis for that glorious hope. तो त्या सुवार्तेकडे त्यांना घेऊन जातो. He's taking them to the facts of the gospel. कारण सुवार्तेचं सत्य आपले विचार आणि जीवनावर ते प्रभाव पाडणार आहे. And the facts of the gospel, they influence our life. नक्कीच दुःख असतं आपल्याला We have pain and sorrow आपल्या प्रियजनांप्रती, for those who have gone ahead. पण आपल्याला पाहायला भेटतं की तो सर्व काळ त्या स्थितीमध्ये असणार नाहीये. But the believer is not going to be in that state forever. आणि हे आशाविना असं दुःख नाहीये. It's not a grief without hope. आम्ही आपल्या प्रियजनांना पुन्हा भेटणार आहोत. We are going to see the believers again. आणि पाऊल म्हणतो मग त्याची खात्री जर तुम्हाला करून घ्यायची आहे तर ख्रिस्ताकडे पहा. And if you want to be assured of that, then look at Jesus, he's saying. तो म्हणतो कारण ख्रिस्त मरण पावला व पुन्हा उठला. Because Jesus himself died and rose again. तो खरोखर मरण पावला. He really died. आणि का बरं तो मरण पावलेला आहे? Why did he die? यासाठी की तुमच्या मरणाचा शेवट त्याने करावा. So that he might end your eternal death.
आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाची महान आशा त्याने द्यावी and that he might give you the hope of eternal life. तुमच्या पापाचं वेतन ते मरण होतं He died so that he'll pay the wages of your sin. आणि तुम्ही कधीही त्या मृत्यूच्या पलीकडे जाऊ शकत नव्हते And you could never go beyond that death. तुम्ही आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे होता You were dead in your sins and trespasses. देवापासून दुरावलेले असे होता And you were estranged from God. देवासोबतचं तुमचं नातं कोणत्याही प्रकारे नव्हतं There was no relationship with you and God. परंतु ख्रिस्त आलेला आहे But Christ came. तो जगला He lived. तो पंतय पिलाताच्या काळामध्ये होता And he was born under the Pontius Pilate. त्याने ते सर्व आज्ञापालन पूर्ण केलेलं आहे He has obeyed perfectly for us. आणि त्याने तुमचं मरण त्याने स्वतः He घेतलेलं has आहे borne your death in him. आणि तो पुन्हा उठलेला आहे And he's raised again. आणि अद्भुत वास्तविकता आपल्या आशेचा पाया आहे And these glorious facts are the foundation of our आणि hope. हीच देवाची महान अद्भुत योजना होती जी ख्रिस्तामध्ये त्याने पूर्ण केलेली आहे And this was God's great plan which is fulfilled in Jesus. मग जर आपला मस्तक स्वर्गात आहे If our head is in heaven, तर देह ही एक दिवस स्वर्गात असेल then our body also has to be in heaven. मस्तक मरणातून पुन्हा उठलेला आहे If the head is raised from the dead, तर तो देह ही उठवेल we, his body, are also going to rise. मग आपली आशा कुठे मुळावलेली आहे So where is our hope आपली ही rooted in? गौरवी आशा ख्रिस्तामध्ये मुळावलेली आहे Our glorious hope is rooted in Christ. आणि पाऊल काय करतो त्या मोठ्या सत्यावरून या लहान सत्याला सिद्ध करत आहे And so what Paul is doing is he's going to take the other big truth and prove it by what happened with Jesus, the smaller truth. कारण तोच खुद्द आपली ती गौरवी आशा आहे Because Jesus himself is our glorious hope. तो केवळ पुनरुत्थान देणाराच नाही He's not just the giver of तो resurrection. केवळ जीवन देणाराच नाही He's not just the giver of life. परंतु योहान 11व्या अध्यायामध्ये तो म्हणतो की मी पुनरुत्थान व जीवन आहे But in John 11 he says, I am the resurrection and the आणि हे त्याने कशावरून life. सिद्ध केलेलं आहे And how has he proved that? कारण तो आपल्या अगोदर गेलेला आहे Because he has gone ahead of us. शेवटचा आदाम म्हणून As the last Adam. आपलं प्रतिनिधिक मस्तक म्हणून As the head of the body. आपल्या जागेवर त्याने ते दुःख सहन केलेलं He आहे has borne that sorrow in himself. आपल्या पापाचं वेतन त्याने सोसलेलं आहे He has paid the wages of our sin. पूर्ण आज्ञापालन त्याने केलेलं He आहे has obeyed perfectly. देवाचा संपूर्ण क्रोध त्याने शमविलेला He आहे has taken all of God's wrath on himself on behalf of आणि us. त्याच्या ह्याच कार्यावर विश्वासणारे मरणातून जीवनात पार गेलेले आहेत And because believers believe on this, his work, believers have passed from death to life. आता विश्वासणाऱ्यांसाठी मरण हा नाश नाही तर त्या सार्वकालिक जीवनाचं द्वार झालेलं आहे And for believers, death is not eternal death, but it's entry into everlasting life. परंतु हे कसं शक्य झालं How is this possible? ख्रिस्ताद्वारे Only by Christ. केवळ विश्वासाने Those who receive him by faith. कारण तो म्हणतो जर आपला विश्वास आहे तर He says, if we have believed. कशावर On what? येशू मरण पावला आणि पुन्हा उठला On the facts of the gospel, his death and his resurrection. आपला विश्वास हा देवापासून मिळालेला अद्भुत दान आहे God has graciously given to us to believe. आणि जे ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे आहेत Those who have believed upon the Lord Jesus, त्यांच्यासाठी महान आशा ठेवलेली आहे there's this glorious hope for them. ही अद्भुत विश्रांती त्यांच्यासाठी ठेवलेली आहे The glorious rest is for them. आणि जणू काय ते ख्रिस्तामध्ये झोप घेत आहेत And so they are sleeping in him. आपल्याला पाहायला भेटते ती विश्रांती ख्रिस्तामध्ये आहे And that rest is in Christ. तो ख्रिस्त स्वतः ती देत आहे Christ himself is giving जणू them काय that त्या rest. आपल्या कबरेतील देहावर सुद्धा ख्रिस्ताचं लक्ष आहे And he is watching even over the bodies that are sleeping in the grave. तो मृत्यू सुद्धा ख्रिस्तापासून आपल्याला विभक्त करू शकणार नाही And so even death cannot separate us from Christ. म्हणूनच पाऊल फिलिppe 1:23 मध्ये म्हणतो की मला इथून सुटून ख्रिस्ताजवळ जाण्याची उत्कंठा आहे And so that's why Philippians 1 Paul says, I long to be freed from this body and go to Christ. कारण हे माझ्यासाठी लाभदायक आहे Because it is beneficial for me. कारण ज्या तारणाऱ्यासाठी मी इथं जगत आहे I'm living for this Savior. तोच तारणाऱ्याला मी माझ्या मुखाने पाहणार आहे That same Savior, I'm going to see him face to face. तो अद्भुत तारणारा आहे He is a glorious, आणि wonderful तशाच Savior. प्रकारे स्तोत्रकर्ता स्तोत्र 27 आणि 4 मध्ये अशा प्रकारे म्हणतो In the same way, the psalmist says in Psalm 27, तो म्हणतो की मी परमेश्वराचं मनोहर रूप पाहत राहीन व त्याच्या मंदिरात ध्यान करीन that I may behold his beauty in the temple, he says. काय होतं एक विश्वासणारा ज्यावेळेस हे जग सोडतो What happens when a believer leaves this earth? त्याची भौतिक आपल्या सोबतची संगती नक्कीच सुटली जाते The earthly fellowship with us is broken.
पण तो आपल्या तारणाऱ्या जवळ जातो but he goes to be with Jesus. आणि ते आपल्या तारणाऱ्याचं गौरवी मुख तो पाहतो. And he sees the blessed face of Jesus. त्याला आता वेदना नाहीयेत, There is no pain for him or her. त्याला आता कोणत्याही प्रकारची भीती राहिलेली नाहीये, And there is no fear anymore. आता त्याला कोणत्याही प्रकारचा शंका राहिलेली नाहीये, There are no doubts anymore. आता त्याच्या समोर कोणत्याही प्रकारचं असं अंधुक अशी अवस्था राहिलेली नाहीये. There is no hazy things in front of him. आता तो तारणाऱ्या समोर आहे, He is in front of the Savior. त्या तारणाऱ्याचं गौरव तो करतो. He is glorifying the Savior. आणि किती अद्भुत हे आहे. How wonderful this is. वचन 14 मध्ये पहा, येशू मरण पावला तो पुन्हा उठला. जर आपण आपला विश्वास आहे तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे झोपी गेले आहेत त्यांना देव त्याच्या बरोबर आणील. And so if we believe that God has done this, then we should believe that He will bring with Jesus those who have fallen asleep. जर प्रभूमध्ये ते विसावलेले आहेत, प्रभू पुन्हा त्यांना घेऊन येणार आहे. And so if they are asleep in Him, then Jesus will bring them along with Him. हे भविष्य काळातील अद्भुत चित्र दाखवणार आहे. This is a wonderful pointer to what's ahead. ख्रिस्त 2000 वर्षांपूर्वी एकटा आला Jesus came alone 2000 years ago त्याच्या प्रजेला सोडवण्यासाठी. to deliver His people. आता तो पुन्हा येणार आहे But when He comes again, त्याच्या प्रजेसोबत राज्य He will करण्यासाठी. come not alone but with His heavenly people. त्याच्या लोकांसोबत तो सदैव राज्य करणार आहे. And He will rule forever with His people. म्हणूनच आपल्याला जरी दुःख आहे And so we have sorrow, तरी सुद्धा हे दुःख त्या महान आशेच्या कुंपणेने वेष्टलेलं आहे. but this sorrow is surrounded and guarded by this wonderful hope. आणि म्हणून जो विश्वासारा ख्रिस्तामध्ये झोपी गेला आहे, And so the believer that has fallen asleep in Jesus, देव पुन्हा त्याला त्याच्या बरोबर आणणार आहे. God is going to bring them with Him. आणि मग हे कसं होईल? How will this happen? आणि मग त्याचीच वास्तविकता, त्याचं प्रदर्शन आपल्याला वचन 15 पासून पुढे देतो पाऊल. And so verse 15 onwards, Paul gives us more details of that glorious display that is going to happen. तो म्हणतो की प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो. He says, according to the Lord's word, we are telling you पाऊल this. म्हणतो की हा जो मी बोलत आहे तो माझा तर्क वितर्क नाहीये, Paul is saying it's not my own personal logic that it will happen like ही एक this. दंतकथा नाहीये, It's not according to the stories handed down to हे me, प्रभूच्या वचनावरून आहे. but it is based on the words त्याच्या of त्याच्या God. त्याच्या बोलण्यामागचा अधिकार तो दाखवत आहे. And he is going to say the authority behind what he is तो saying. म्हणतो मी काही नवीन काहीतरी तुमच्या समोर दाखवत नाहीये, I'm not presenting something new to you. हे सुरुवातीपासून देवाने ठरवलेलं आहे. God has ordained this from the beginning. आणि सुरुवातीपासून देवाला माहित आहे. And from the beginning, God knows this. आणि त्याची सत्यता त्याने मला प्रगट केली And God revealed this truth to me. आणि तेच मी तुमच्या समोर सादर करत आहे. And Paul is saying, I'm presenting that to you. हे मानवी तर्काने नाही तर देवाच्या उघड केलेल्या वचनावर उभा आहे. It's not from man's logic, but God's divine revelation. आणि म्हणूनच ही महान आशा देवाच्या वचनावर मुळावलेली आहे. And so this glorious hope is based on the unfailing word of God. आणि म्हणूनच देव पौल जो आहे त्याच्या वचनाद्वारे थेसलोनिकेकरांचं जे चिंतेचं निरासन तो करत आहे. And so with the unshakable word, he is helping the Thessalonians in their worry. कारण त्यांच्यामध्ये असे काही लोक होते, Because some of them were there. ते विचार करत होते They were thinking, ख्रिस्त येण्याच्या वेळी when Jesus comes, जे जिवंत असतील त्यांना मरण पावलेल्यांपेक्षा काहीतरी अधिक फायदा मिळेल. those who are alive on the earth, they have some greater benefit than those who died in the Lord. पण पौल म्हणतो की घटनाक्रम पहा. But Paul is saying, no, look at the chronology. वचन 16 मध्ये तो काय म्हणतो? In verse 16, what does he say? जेव्हा प्रभू येईल When the Lord comes, तेव्हा ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील. those who have fallen asleep, they will rise first. आणि मग वचन 17 मध्ये म्हणतो की नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे जाऊ. And then those of us who are remaining, who are alive on the earth, will meet the Lord. नक्की जे जिवंत आपण उरू त्याला सामोरे जाऊ. Those who are alive on the earth will then meet the Lord. तो म्हणतो की याचा अर्थ हा आहे की मग मृत पावलेले असो की जिवंत असो, ज्यावेळेस प्रभू येणार आहे त्यावेळेस सर्व विश्वासणारे एकत्रितरित्या त्याला सामोरे जाणार आहे. And so the truth is very plain that those who are asleep in Jesus and those who are alive, all will be raised and all will be presented to the Lord. आणि तो हे सांगत आहे की आपला मृत्यू जो आहे ती महान जी आशा आहे ती कमी करत नाही.
And so this means that just because a believer has died, there is nothing little less in his glorious hope. आणि मग पुढे जाऊन तो आता हे दाखवणार आहे की मग तो गौरवी प्रभू तो कसा येणार आहे. And so then we are going to study about how exactly the Lord is coming. आणि मग तेच त्या गौरवी आशेचं प्रदर्शन आहे. And this is the display of that beautiful आणि मग glorious वचन hope. 16 मध्ये तो म्हणतो की कारण आज्ञा ध्वनी आद्य देवदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. And there it says in verse 16, for the Lord himself will come down from heaven with a loud command, with the voice of an archangel, and with the trumpet call of God. आज्ञा ध्वनी, The trumpet call of God. हा शब्द ख्रिस्ताचा सार्वभौम राजकीय अधिकाराची जाहीर घोषणा करणारा आहे. And a loud command, it says, it talks about the sovereign authority that Jesus has. सर्वात महान आवाज तो आहे. It will be the greatest sound ever. हाच आवाज सिनाय पर्वतावर आपल्याला पाहायला भेटतो. This same authoritative voice was on Sinai. जेथे ढगांचा कडकडाट आणि भयानक धूर आणि पर्वत हलवणारा तो आवाज आहे. And at that moment, the mountains quaked in the midst of fire and cloud. आणि हाच आवाज त्या अरण्यात घोषणा करणाऱ्या योहानाच्या मुखातून आपल्याला पाहायला भेटला. Same voice came from the mouth of John the Baptist in the wilderness. तोच आवाज ख्रिस्ताच्या वेळी ऐकण्यात आलेला आहे. And that when Christ came, that voice was there. आणि ख्रिस्ताद्वारे सुद्धा प्रदर्शित झालेला आहे. And through Christ, this voice is going out. जेव्हा समुद्र खवळलेला होता तो म्हटला की शांत हो, तो शांत झाला. When the storm on the sea in the boat had come, Jesus calmed it with his voice. कबरेच्या बाहेर तो उभा आहे म्हणे लाजरा तू बाहेर आहे. लाजार बाहेर आला. And he stood outside Lazarus' tomb and said, Lazarus, come forth. And he came. आणि पाऊल म्हणतो की पहा तोच आवाज जे झोपी गेलेले आहेत त्यांना गौरवी शरीरात उठवण्यास समर्थ आहे. And that same authoritative voice is powerful enough to raise all those who have slept in Jesus. कारण हा आवाज सर्व समर्थ सेनाधीश महान देवाचा आहे. Because it is the voice of the greatest Lord of hosts. कारण ख्रिस्त स्वतः त्या सर्व प्रगटीकरणांची पूर्णता आणि शेवट आहे. Because Jesus himself is the fulfillment of all the hope that is of the Bible. पुढे सांगितलेलं आहे की आज्ञाध्वनी आद्य दिव्यदूताची वाणी म्हटलेलं आहे. And there it says the voice of the archangel next. आद्य दिव्यदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा नाद म्हटलेला आहे. And with the trumpet call of God, it says. ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत ह्या तिन्ही गोष्टी ख्रिस्ताचं येणं हे गुप्त नसणार ह्या गोष्टी दाखवतात. And all of these put together, it explains that this is not some secret coming. तो महान वैभवाने पुन्हा येणार आहे. He is coming with great glory. तो अगोदर त्या उतार शाळेत आला. He came in that manger. लोकांना माहित नव्हतं. People did not know. केवळ मेंढपाळांना माहित होतं. Only to the shepherds it was announced. केवळ मागी लोकांना माहित होतं. Only to the magi it was announced. केवळ त्याच्या या भूतलावरील आई वडिलांना माहित होतं. Only his earthly parents knew about it. पण जगाला माहित नव्हतं. But the world largely did not know. परंतु तो पुन्हा येणार आहे. But when he comes, तेव्हा सर्व नेत्र पाहतील. all the eyes shall see him. आणि सर्व कान ऐकतील. And all ears will hear him. आणि सर्व काही थरथरेल. And all will tremble. कारण तो महान वैभवाने येणार आहे. Because he is going to come with great glory. आणि तो अशा प्रकारचं चित्र इथे रेखाटत आहे. And that's the picture that he is drawing for us. जणू काय गौरवी पराक्रमी राजा महान विजयाने त्या मुख्य शहरात प्रवेश करत आहे. That glorious, wonder working king is coming with all his glory. आणि पहा त्याला भेटण्यासाठी शहरातून मोठी लोक जात आहेत. And the picture is that all the people of the village and city are going out to meet him. त्याला सामोरे ते जात आहेत. They are going before him. आणि त्याचा जय जयकार करत आहेत. And they are praising him. आणि ते पुन्हा जय जयकार करत शहरात येत आहेत. And then again they join him and then they come back. आणि मोठी मेजवानी ते करत आहेत. And then they have a great feast. आद्य देवदूताची वाणी. And so the voice of the archangel. आपल्याला पाहायला भेटतं सगळ्यात आपल्यासाठी सामर्थ्यशाली असणारे देवदूत सुद्धा त्याच्या अधीन आहेत. And the greatest of angels are also under his command. आणि सर्व काही त्याच्या अधीनते राहून कार्य करताना दिसत They आहे. are working under his authority. आणि काय दाखवत आहे की ख्रिस्त तो सर्व सेनाधीश देव आहे. And he is the Lord of hosts. it आणि is तो here. पुन्हा येणार आहे. And he's coming again. तेव्हा तो स्वर्ग आणि पृथ्वी एक करेल. And he's going to unite heaven and earth. आणि हे अद्भुत असं आहे. And it's going to be आणि wonderful. तीच महान घोषणा त्या आद्य देवदूताच्या द्वारे सुद्धा पाहायला भेटत आहे. And so the voice of the archangel is also going to present this same thing. कारण राज्य माझ्या प्रभूचा आहे. That this kingdom belongs to our Lord. तो आलेला आहे He's come now. आणि तो राज्य करणार आहे. And he's going to reign. आणि पुढे सांगितलं की देवाच्या तुतारीचा नाद. And then it says the trumpet call of God. लक्षात घ्या देवाची तुतारी म्हटलेलं आहे. It says the trumpet. तिथं स्रोत आपल्याला पाहायला भेटतो. We see the source of it. हे
ही देवदूताची नाही, It's not the trumpet of the angels, कोणत्या मनुष्याची नाही, not trumpet of some men, पण देवाची आहे. but the trumpet call of God. देव खुद्द तो महान विजय घोषित करत आहे. God himself is announcing his great victory. जुन्या करारामध्ये तुतारीचा जो उपयोग आहे, In the Old Testament, the use of trumpet, गणना 10 मध्ये विशेष करून आपण पाहतो, in Numbers 10 especially, जिथं लोकांना एकत्रित करण्यासाठी people were gathered through the trumpet call, किंवा जेव्हा तुतारीचा नाद व्हायचा त्यावेळेस ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कूच करायचे. and then when they had to move from one place to the other, the trumpet call was there. आणि तिसरं म्हणजे युद्धासाठी त्यांना तयार And करण्यासाठी. also when they had to gather for war, the trumpet call was there. आणि चौथं म्हणजे जेव्हा तुतारीचा नाद व्हायचा त्यावेळेस ही देखील आठवण होती की देव आलेला आहे. And then fourthly, when God's presence was going to draw near, the trumpet call was there. आणि त्याचं सुंदर चित्रण आपल्याला निर्गम 19 आणि वचन 16 ते 19 मध्ये पाहायला भेटतं. In Numbers, we see this picture जिथे देवाचं उतरणं आपण पाहतो. when God wanted to descend and आणि talk, तो येत असताना तिथे सांगितलेलं आहे की ते करण्याचा नाद जो आहे तो वाढत गेलेला आहे. and the sound of the trumpet was increasing at that moment. आणि देव तिथे प्रगट झालेला आहे. And God appeared on that आणि moment. त्याने त्याच्या लोकांसोबत करार स्थापित केलेला He आहे. established that covenant with his people. तर ही तुतारी जी देवाची आहे, तो जो करार करणार देव आहे त्याची सुद्धा आठवण करून देणारी आहे. And so this trumpet call reminds us of the God who makes covenant. आणि शेवटी योएल मध्ये आपण पाहतो, And the book of Joel, अध्याय 2 आणि वचन 1 मध्ये, in chapter 2 verse 1, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की न्याय आणि तारण दोन्ही एकत्रित रीतीने त्यासाठी या तुतारीचा नाद आपल्याला पाहायला भेटतं. there this trumpet, it talks about the judgment but also salvation for God's कारण people. तिथं म्हटलेलं आहे की सियोनात तुतारी फुंक, कारण प्रभूचा दिवस येत आहे. There it says, blow a trumpet in Zion, for the day of the Lord has come. तो एकच दिवस असणार आहे पण दोन परिणाम घेऊन येत आहे. It's one day of the Lord, but two consequences it's bringing. दुष्टांसाठी न्याय, The judgment for the wicked, परंतु त्याच्या लेकरांसाठी अद्भुत तारणाची पूर्णता तो घेऊन येणार for आहे. his people it's the fullness of their salvation. आणि शेवटी मत्ते 24 मध्ये आपल्याला आणखी एक तुतारीचा नाद पाहायला भेटतो. Then lastly in Matthew 24 we see another trumpet blow. जिथे स्वतः प्रभू बोलत आहे. There Jesus himself is talking. मत्ते 24:31 मध्ये, In Matthew 24 and 31, त्या तुतारीच्या नादाने तो म्हणतो की आपल्या निवडलेल्या लोकांना तो एकत्रित करेल. there that trumpet is so that he can gather his elect unto himself. आणि शेवटी पहिले करीन 15:52 मध्ये आपल्याला तुतारी पाहायला भेटते. And then again in 1 Corinthians 15:52, तिथं पाऊल म्हणतो क्षणात निमिषात शेवटला कर्णा वाजेल. in the moment, in a twinkling of an eye, at the last trumpet he says. कारण कर्णा वाजेल तेव्हा मेलेले जे ते अविनाशी असे उठवले जातील. And at the trumpet call, those who have died shall be raised immortal, आणि आपण बदलून जाऊ. and we all will be changed. किती अद्भुत हे आहे. How wonderful is this? वचन 17 मध्ये पहा, नंतर जिवंत उरलेले आपण त्याच्या बरोबर प्रभूला सामरे होण्यासाठी मेघारूढाचे अंतराळात घेतले जाऊ. And then in the chronology, 1 Thessalonians 4:17, it says, after that we who are still alive and are left will be caught up together with them in the clouds to meet the Lord in the air, and so we will always be with the Lord forever. इथं मुद्दा पाऊल अशा प्रकारे की अरे ते कसं होणार आहे, मग आपण आकाशात अंतराळात घेतले जाऊ, हा मुद्दा इथं नाही. It's not about how this is exactly happening and how we will be taken in the air. पण इथं पाऊल जो आहे एकतर सांत्वन करत आहे त्या मंडळीचं, And here Paul is comforting the church. त्यांना तो धीर देत आहे. He's encouraging them. तो म्हणतो की मग प्रभू ज्यावेळेस येणार आहे When Jesus comes, तेव्हा मग जिवंत असो किंवा जे प्रभूमध्ये झोपी गेलेले आहेत, he is saying that those who are of us who are alive or asleep, ते सर्व आपण एकत्र प्रभूला भेटण्यासाठी सामोरे जाऊ. so we will together be presented to meet the Lord. प्रभूला भेटण्यासाठी सामोरे जाणं. We will be presented to be with the Lord. पहिल्या शतकामध्ये ग्रीक रोमन जगामध्ये In the first century, in the Greek Roman world, ही एक सामान्य राजकीय सांस्कृतिक प्रथा होती. and this was a common political custom. जेव्हा एखादा राजा किंवा एखादा असा सेनापती शहरात येत असे, When a great general or a king was going to come to a city, तेव्हा शहरातील नागरिक शहराबाहेर जाऊन त्याचं स्वागत करत असे. so all the leading people and the citizens would go outside to meet the king, त्याला आदराने ते भेटत असे and they would meet with great joy and honor. आणि पुन्हा त्याच्या सोबत ते शहरात येत Then असे. they would accompany that king back to the city. आणि ते चित्र आपल्याला इथं पाहायला भेटत That's the आहे. same picture that is over here. कारण थेसलोनिका एक राजनिष्ठ शहर होतं.
होतं. because Thessalonica was a political and a kingly city. आणि ते रोमी साम्राज्याशी निष्ठावान असं शहर होतं. It was faithful to the Roman Empire. आणि ते सम्राटाचा सन्मान म्हणजे जणू काय प्रभूच तो होता त्यांच्यासाठी. And in that city to honor the Caesar was as if they are honoring their God. कारण ते म्हणायचे की कैसर प्रभू आहे. They used to say Caesar is Lord. आणि म्हणूनच पौल इथं जे शब्द वापरत आहे ते अद्भुत आहेत. And so what Paul is doing here is amazing. तो म्हणतो की आपण नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ असे घेतले जाऊ. And there, so he's saying that we who are alive will be caught up with them and to be with the Lord. तो अखिल जीवनाचा प्रभू आहे. He is the Lord of life, त्या कैसरापेक्षा महान तो प्रभू आहे. greater than Caesar. कैसर तुम्हाला जीवन देऊ शकत नाही. Caesar cannot give you life. कैसर स्वतःला देखील जीवन देऊ शकणार नाही. Caesar could not sustain his own life. पण हा प्रभू महान आहे. But this is a great Lord. तो महान वैभवाने येणार आहे. And he is going to come in great आणि glory. त्याच्यामध्ये आपल्याला महान जीवन मिळणार आहे. And in him we are going to receive that everlasting life. आणि तेच मग त्या मंडळीला सुद्धा कळालं असेल. And so this is what is being told to the church. कारण तो प्रभू आहे. He is Lord. आणि पहा त्या प्रभूला आपल्याला सामोरे जायचं आहे. And we have to meet with him. आणि तसं चित्रण आपल्याला प्रभूने मत्तेमध्ये सांगितलेलं पाहायला भेटतं. And that same picture we see in Matthew that the Lord gives. जिथं 10 कुमारी त्या वराची वाट पाहताना दिसतात. The 10 virgins are waiting for that bridegroom. आणि मग ती घटका आली म्हटलेलं आहे. And then the moment comes. आणि मग वाणी आली, पहा वर आला आहे, त्याला सामोरे चला. And then the announcement comes, the bridegroom has come and let's go and meet him. आणि तशीच चित्रण पाऊल इथं करताना दिसतो. In the same way Paul is using here तो म्हणतो आज्ञाध्वनी the sound of an archangel, आणि आद्य दिव्य दूताची वाणी the loud command and the voice of an archangel, आणि तुतारीचा नाद होत असता and प्रभू the उतरेल. trumpet call of God. प्रभू येणार आहे. The Lord is coming. प्रभू पुन्हा येणार आहे. He's coming again. किती अद्भुत ही आशा त्याच्या लोकांसाठी आहे. And how wonderful is this hope for his people. आणि पहा त्याला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ अंतराळात असले आपण घेतले जाऊ. And to meet him we will be taken up into the air. जुन्या करारामध्ये मेघाबद्दल विचार करत असताना In the Old Testament when we think of clouds, जे देवाची उपस्थिती दाखवणारे होते, it tells the presence of God. विशेष करून निर्गम 13 ज्यावेळेस आपण वाचतो In Numbers 23 and 13, तिथं आपल्याला पाहायला भेटतं मेघस्तंभाबद्दल. we see the pillar of cloud. जे देवाची उपस्थिती त्यांच्यामध्ये दाखवत होते. God's presence was in that. त्या सिनाय पर्वतावर सुद्धा आपल्याला मेघ पाहायला भेटतो. And on Mount Sinai also we see the clouds तिथं descending. सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की देव मोशेला आणि त्याच्या लोकांना भेटण्यासाठी आलेला आहे. There also God has come to meet with his people. त्यानंतर निर्गम 40 मध्ये निवास मंडपावर देखील आपल्याला मेघ पाहायला भेटतो. Even in Numbers 40 on the tabernacle the cloud descended. कारण तिथं म्हटलेलं आहे की परमेश्वराच्या तेजाने तो भरलेला आहे तो There निवास the मंडप. tabernacle was filled with the glorious presence of God. आणि मेघाने छाया केलेली आहे तिथं And म्हटलेलं there आहे. it was indwelling upon it. आणि ख्रिस्ताच्या रूपांतरणाच्या वेळी सुद्धा आपल्याला मेघ पाहायला भेटतो. And then at the transfiguration of Jesus also the mountain was enveloped with clouds. कारण तिथं मेघाने पूर्णपणे व्यापलं म्हटलेलं आहे. There the clouds had enveloped that mountain. आणि तिथून वाणी आली, And there a voice came तुम्ही याचं ऐका. to listen to Jesus. त्यानंतर प्रेषितांची कृत्य पहिल्या अध्यायामध्ये सुद्धा मेघ पाहायला भेटतात. In Acts chapter 1 we see the clouds. जिथं प्रभू पुन्हा आकाशात घेतला गेलेला आहे Jesus was taken up in the clouds. आणि त्या मेघाने त्यांना दृष्टीआड केलेला आहे. And the clouds hid his going up for the disciples. तर हे देवाचं महान गौरव, त्याची महान वैभव, त्याची महान उपस्थिती दाखवणार आहे. And it tells us the God's great presence, his glory, his presence amongst us. आणि जणू काय तो म्हणतो की आपण स्वतः त्यावेळी प्रभूच्या त्या सानिध्यात त्याच्या सहवासात जाणार आहोत. And it's telling us here that we are going to enter into that eternal presence and fellowship with Jesus. आणि फक्त काही काळासाठी नाही, Not for a short time. तर सदा सर्व काळ प्रभू जवळ But राहण्यासाठी Paul, जाणार आहे. he says here that we will be with the Lord forever. पहिल्या आदामाने आपली ती देवासोबतची उपस्थिती गमावली, In the first Adam we lost that presence. परंतु शेवटचा आदाम ख्रिस्त त्याने आपल्याला पुन्हा ती स्थिती दिलेली आहे. But the last Adam has given us that restoration. आणि त्याच्यामध्ये आपण देवाजवळ आहोत. And in him, in Jesus, we are close to God now. आता देव पुन्हा आपल्या लोकांसोबत आहे. And God is with his people again. तो म्हटला की मी युगानुयुग तुमच्या सोबत असणार आहे. Jesus said, I am with you till the end of this age. मी इमॅन्युएल देव आहे. I am Emmanuel. मी तुम्हाला कधीच सोडणार नाही, I will never leave you. तुम्हाला कधीच एकटा असं भासू देणार नाही. I will never leave you orphans. जरी तुमचा प्रियजन तुमच्या जवळ नसला तरी तो माझ्या जवळ आहे.
Even though your loved one is not with you, he is with me. परंतु माझी आशा तुमच्यासाठी आहे But my hope is rich for you. आणि माझा आत्मा तुमच्यामध्ये आहे And my spirit dwells within you. आणि तो तुमचं अस्वस्थ झालेलं मन सुद्धा अगदी स्थिर करण्यास समर्थ आहे. And he says that be not troubled, because I am able to calm the troubled mind. आणि मग शेवटी आपल्याला पाहायला भेटतं की सर्व आपण सदा सर्व काळ त्याच्याजवळ राहू म्हटलेलं आहे. And there it says that we shall always be with the Lord forever. हे मंडळीचं अंतिम एकत्रित करून दाखवितं. And this is showing us the ultimate unification of the church. मृत आणि जिवंत म्हणून एक देह ख्रिस्ताचा म्हणून आपण एकत्रित येऊ. And those who are dead in Christ, who are alive, all are going to be with him. ख्रिस्त म्हणतो की माझ्या हातातील एकालाही मी गमावणार नाही. Jesus had said that I will not lose one, those who have been तर given. प्रत्येक व्यक्ती त्याच्यामध्ये सुरक्षित आहे. And those who are really in Christ are completely secure. तिथं कोणत्याही प्रकारचं विभक्तता नाहीये. There will be no separation. तर तिथं अंतिम ऐक्य आपल्याला पाहायला भेटतं. See the ultimate unification मग ही here. किती गौरवी आणि महान आशा आहे. And so what a glorious hope we have. आणि ही पूर्णपणे ख्रिस्तामध्ये मुळावलेली आहे. And all of it is rooted in Christ. आणि म्हणून जेव्हा आपल्याला दुःख अधिक होतं, And so when we are overwhelmed with grief, जेव्हा आपल्याला आपल्या प्रियजनांची आठवण अधिक येते, and when we are in memory of our loved ones, जेव्हा आपल्याला अधिक वेदनांनी दाटलं जातं, and when we are in great pain, ख्रिस्ताकडे पहा. let us look to Jesus. त्याने केलेल्या परिपूर्ण कार्यावर स्वतःला विसावा Let us look to his complete work. आणि ती महान गौरवी आशा जी आहे त्याच्याकडे आपले नेत्र लावा. Let's look at that wonderful glorious hope before us, कारण तिथं रडणं नाही, because there is no weeping there. तिथं डोळ्यांचे अश्रू त्या पुसून टाकणार आहे. There Jesus himself will wipe away our tears. तिथं शोक करणं नाही, There is no mourning over there. तिथं कष्ट नाही, There is no toil over there. कारण तिथं आपल्या प्रभू सोबत सार्वकालिक रीतीने राज्य करणं आहे. There we will reign with Christ forever. तर मग हे किती अद्भुत असं सत्य आपल्या जीवनासाठी आहे. And so what a wonderful truth is there for us. आणि मग वचन 18 मध्ये म्हणतो की ह्या वचनांनी एकमेकांचं सांत्वन करा. And so Paul says, comfort one another with these words. आमचे शब्द कधीच आपलं सांत्वन करू शकणार नाही, Our own words cannot comfort people. परंतु ख्रिस्त आणि त्याचं परिपूर्ण कार्य, तो केवळ त्याचे अद्भुत शब्द, त्याचा अद्भुत उलगडा आपल्या हृदयाचं सांत्वन करण्यास समर्थ आहे. Only Christ and his complete and perfect work on our behalf can encourage us. आणि मग नक्कीच आपले प्रियजन आपल्यापासून पुढे गेलेले आहेत. And our loved ones have gone ahead of us. मागच्या आठवड्यामध्ये Last week, आमच्या आईची अवस्था आम्ही पाहिली. we saw the condition of my mother. फार भयानक अशी वेदना होत्या. There were many pains. पण आज आम्ही पाहतो की त्या वेदना सरलेल्या आहेत. But those pains are over. ते दुःख आता नाही. There is no sorrow for her. ते आपल्या तारणाऱ्याचं मुख त्या आनंदाने पाहत आहेत. They are in joy. She's seeing the face of Jesus. नक्कीच इथं आपल्या सोबतची सहभागिता भौतिक रीतीने आपल्याला पाहायला भेटणार नाही, And over here, in a physical way, we cannot see that fellowship. पण आज त्या स्वर्गात आहे. But they are in Christ. She's in Christ in heaven. आणि पुन्हा महान वैभवाने ज्यावेळेस प्रभू येणार आहे, And when Jesus comes in great glory, तेव्हा आपण त्यांना पाहणार आहोत. we are going to see her. मग आपण जे मागे उरलेले आहोत, And those of us who are remaining, त्या आपल्यासाठी यातून अद्भुत असा बोध आहे. and so there is great instruction for us here. त्याकडे पाहत असताना आपलं जीवन आपण कसं जगावं त्याकडे लक्ष द्या. How are we living when we look at these truths? आपण खेद करत जगू नये, We shouldn't live in grief like the pagans, कारण आपला प्रभू महान आहे, because our Lord is great. तो पुन्हा येणार आहे He's coming again. आणि आपण त्याद्वारे सांत्वन पावतो. And so we are comforted by that. म्हणून धीर धरा And so be patient आणि नेहमी प्रभूकडे पहा and look to Jesus, आणि नेहमी त्याचं अद्भुत कार्यावर स्वतःला विसंबा and then entrust yourself to his amazing work for us, आणि त्याच्या त्या गौरवी आशेवर पूर्णपणे निर्भर राहा and be fully dependent on that glorious hope that is there for us, आणि आपल्याही त्या महान तारणाची वाट पहा. and look to him for the fullness of our salvation. प्रार्थना करू. Let's pray. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझे उपकार स्तुती करतो, Lord, we thank you and we praise you this morning. कारण ही महान आशा केवळ ख्रिस्तामध्ये तो आम्हाला दिलेली आहे. This glorious hope you have given us only in Christ. प्रभू, आम्ही जाणतो की आमचे शब्द तोकडे आहेत. We know that our words are very limited. प्रभू, आमच्या प्रियजनांना आम्ही काही दिवसांपूर्वी पाहत होतो, We were seeing our beloved ones few days ago, परंतु आमच्या नेत्राने आज आम्ही त्यांना पाहत नाही. but with the physical eyes we cannot see them.
परंतु प्रभू आम्हाला तू आत्मिक महान आशा दिलेली आहेस but you have given us a spiritual great hope, आणि प्रभू ती महान खात्री दिलेली आहेस and you have given us the great firm assurance, आणि ख्रिस्ता तुझ्या अद्भुत परिपूर्ण कार्यामध्ये आम्हाला तू पूर्ण झोकलेला आहेस and you have surrounded us in the perfect work of Jesus Christ. आणि म्हणून प्रभू आम्ही तुझे आभार मानतो. And so, Lord, we thank you. आमच्या दयनीय अवस्थेकडे आपले नेत्र लाव. And we, Lord, we ask you that you would look to us. आम्हाला तू धैर्य दे. Give us patience. आमचे नेत्र तू पुस. And Lord, wipe our tears. आणि प्रभू आम्हाला त्या सुवार्तेमध्ये अधिक आनंदी कर. And make us more joyous in the gospel. आणि ख्रिस्ता तुझं गौरव आमच्या जीवनाद्वारे होऊ दे. And Lord, may your name be glorified by us. तुला सन्मान मिळू दे. And Lord, it may be honored by us. प्रभू येशूच्या नावामध्ये प्रार्थना मागतो म्हणून तो ऐक. In Jesus' name we ask. Amen.